मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझाच मुलगा माझ्या एवढा मोठा अपमान करेल. ख्रिसमसची रात्र होती. पूर्ण कुटुंब एकत्र जमलेलं होतं आणि माझ्या मुलाने सर्वांसमोर मला इतक्या जोरात ढकललं की मी थेट जमिनीवर पडले. आणि हे सगळं फक्त यासाठी झालं होतं की त्याच्या सासूला माझ्या जागी खुर्चीवर बसता यावा. त्या रात्री माझ्या मनात जे तुटलं ते कदाचित कधीच जुळणार नव्हतं. माझं नाव शीला. मी वय 60 ओलांडले, विधवा, एकुलता एक मुलगा अनिरुद्ध. 15 वर्षांपूर्वी माझा नवरा रमेश एका अपघातात गेला. त्यावेळी अनिरुद्ध फक्त 12 वर्षांचा होता. त्यानंतरचं आयुष्य मी फक्त त्याच्यासाठी जगले. मला वाटायचं की माझा मुलगा आहे म्हणूनच मी जगतेय. त्याचं शिक्षण, त्याची नोकरी, त्याचं लग्न, सगळं काही मी माझ्या कष्टाचं रक्तपाणी करून उभं केलं. पण त्या रात्री जे घडलं त्यानंतर मला समजलं की माझ्यासाठी तो फक्त एक जबाबदारी होता, प्रेम नव्हतं. अनिरुद्धचं लग्न झालं होतं 3 वर्षांपूर्वी. मुलगी चांगली होती, नाव प्रिया. तिचं कुटुंब मात्र फार श्रीमंत होतं. तिचे आईवडील दोघेही उच्च पदावर होते. लग्नाच्या वेळीच मला जाणवलं होतं की ते लोक माझ्याकडे थोडं तुच्छतेनं बघतायत. पण मी काही बोलले नाही. माझ्या मुलाचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून मी सगळं सहन केलं. लग्नानंतर अनिरुद्ध आणि प्रिया वेगळ्या घरात राहायला गेले. मुंबईतल्या एका चांगल्या ठिकाणी त्यांनी फ्लॅट घेतला. मी माझ्या जुन्याच घरात राहत होते. माझं एक छोटंसं घर होतं, पण माझ्या मनात कधीच तक्रार नव्हती. मला वाटायचं की मुलं मोठी झाली की त्यांना त्यांचं स्वतंत्र जीवन जगायला हवं. पण तरीही मी महिन्यातून एकदा तरी त्यांच्याकडे जायचे. काहीतरी स्वयंपाक करून नेऊन त्यांना खाऊ घालायचे. गेल्या वर्षभरात मात्र अनिरुद्धचं वागणं बदललं होतं. फोनवर तो रागानं बोलायचा. माझी काळजी घेण्यासाठी त्याला वेळच मिळत नव्हता. कधीकधी महिनाभर त्याचा फोनही येत नसायचा. मी त्याला फोन केला तर तो म्हणायचा, आई मी व्यस्त आहे, नंतर बोलतो. आणि नंतर परत फोन कधीच येत नव्हता. मला वाटायचं की कदाचित नोकरीचा ताण असावा किंवा प्रियाशी काहीतरी वाद झाला असावा. पण मी त्याला कधीच विचारलं नाही. आई म्हणून मला वाटायचं की मुलं स्वतःहून बोलतील तेव्हाच ऐकावं. आणि मग आलं ख्रिसमस. प्रियाच्या आईनं म्हणजे अनिरुद्धच्या सासूनं मला फोन केला. तिनं अतिशय प्रेमळपणे सांगितलं की यावर्षी ख्रिसमस आपण सगळे मिळून साजरा करूया, तुम्हीही या, अनिरुद्धच्या घरी सगळे जमू. मला खूप आनंद झाला. मला वाटलं की माझा मुलगा कदाचित आता पूर्वीसारखा झालाय, त्याला माझी आठवण झालीय. मी त्या दिवशी सकाळपासूनच तयारीला लागले. एक नवीन साडी नेसली, केस नीटनेटके केले. माझ्याजवळ फारसे पैसे नव्हते, पण तरीही मी छोट्या छोट्या भेटवस्तू घेतल्या. अनिरुद्धसाठी एक शर्ट, प्रियासाठी एक साडी आणि त्याच्या सासूबाईंसाठी एक शाल. संध्याकाळी मी अनिरुद्धच्या घरी पोहोचले. दार उघडलं तेव्हा मी आतला नजारा पाहून थक्क झाले. घर अगदी सजवलेलं होतं. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी दिवे, टेबलवर मोठा केक आणि लोकांची गर्दी. प्रियाचे आई वडील, तिचा भाऊ, त्याची बायको, आणखी काही नातेवाईक, सगळेच तिथे होते. पण मला पाहताच सगळ्यांचे चेहरे थोडे गंभीर झाले. कोणीही माझं स्वागत करायला पुढे आलं नाही. अनिरुद्ध आतून बाहेर आला. त्यानं मला पाहिलं पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद दिसला नाही. उलट एक प्रकारचा राग होता. प्रियाही तिकडे उभी होती. तिने एक कृत्रिम स्मित दिला आणि म्हणाली, आलात, बसा. मी आत गेले. सगळे आधीच बसलेले होते. एकच खुर्ची रिकामी होती. मी जाऊन त्यावर बसले. काही वेळानं अनिरुद्धची सासू आत आली. तिनं मला पाहिलं आणि म्हणाली, अरे शीलाताई, तुम्ही त्या खुर्चीवर बसलात, ती माझी खुर्ची आहे, मी तिथेच बसते. मला थोडं वाईट वाटलं, पण मी उठून दुसरीकडे जायला निघाले. तेवढ्यात अनिरुद्ध अचानक माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई जरा लवकर उठ, तुला दिसत नाहीये काय, माझ्या सासू आल्यात. त्याचा आवाज इतका रागाचा होता की मी घाबरून गेले. मी लगेच उठले, पण तेवढं त्याला पुरं नव्हतं. त्यानं मला खांद्यावर हात ठेवून इतक्या जोरात ढकललं की मी समतोल सावरू शकले नाही. मी थेट जमिनीवर पडले. माझ्या हातावर दुखापत झाली, साडी फाटली आणि सगळ्यांसमोर माझा इतका अपमान झाला की मला रडूच आलं. तिथे बसलेल्या सगळ्यांनी हे पाहिलं, पण कोणीही एक शब्द बोललं नाही. प्रियाही गप्प होती. तिच्या आईनं तर हसून माझ्याकडे पाहिलं. अनिरुद्धनं माझ्याकडे एकदाही बघितलं नाही. तो गेला आणि आपल्या सासूला आदरानं त्या खुर्चीवर बसवलं. मी तिथून उठले. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी ते आवरलं. मी काहीही न बोलता घराबाहेर आले. माझ्या मागे कोणी आलं नाही. मी रस्त्यावर उभी होते. रात्रीचे 8 वाजले होते. आजूबाजूला सगळीकडे ख्रिसमस साजरा होत होता. लोक आनंदात होते आणि मी तिथे एकटी उभी होते, माझ्या मुलानं केलेल्या अपमानाचा विचार करत. त्या रात्री मी घरी परतले, पण झोप लागली नाही. मी रात्रभर विचार करत बसले, हे का झालं, माझ्या मुलानं असं का केलं, मी कुठे चुकले. माझं सगळं आयुष्य मी त्याच्यासाठी जगले, माझे सगळं स्वप्न त्याच्यासाठी मारले, आणि आज त्यानं मला जमिनीवर ढकललं फक्त एक खुर्चीसाठी. मी समजून गेले की माझा मुलगा आता माझा राहिला नाही,
त्याच्या जीवनात आता मी एक ओझं आहे, एक जुनी निरुपयोगी आई, ज्याची त्याला आता गरज नाही. तो आता श्रीमंत झालाय, त्याच्याकडे सगळं काही आहे, घर, गाडी, नोकरी, बायको, सासरची मंडळी. मग मी कशाला हवी? त्याच रात्री माझ्या मनात एक विचार आला, एक अशी योजना जी माझ्या मुलाला त्याच्या चुकीची जाणीव करून देईल. मी जाणून होते की त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या यशामागे कोण होतं, आणि जर मी नसते तर त्याचं काय झालं असतं. पण हे करण्यासाठी मला काही दस्तावेज हवे होते, काही कागदपत्र जी माझ्याजवळ सुरक्षित होते आणि ज्याबद्दल माझ्या मुलाला काहीच माहिती नव्हतं. मी रात्रभर जागी राहिले. सकाळ होताच मी ठरवलं की मी जे करणार आहे ते आता थांबवता येणार नाही. पण इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला हवीये, एक गोष्ट जी तुम्हाला समजावी म्हणून मी थोडा मागे जात आहे. 15 वर्षांपूर्वी माझा नवरा रमेश अपघातात गेला असं सगळ्यांना सांगितलं गेलं होतं. पण खरं काय होतं ते फक्त मलाच माहीत होतं, आणि आता माझ्या मुलालाही माहीत व्हायला हवं होतं. रमेश एक साधा माणूस होता, बँकेत क्लार्क म्हणून काम करायचा. आमचं आयुष्य मध्यमवर्गीय होतं, पण तो खूप प्रामाणिक होता. त्याच्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची बेईमानी नव्हती. आम्ही आनंदात राहायचो. अनिरुद्ध लहान होता तेव्हा आमचं घर नेहमी आनंदानं भरलेलं असायचं. पण एक दिवस सगळं बदललं. रमेशला त्याच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला होता आणि त्यांना एक बळीचा बकरा हवा होता. रमेशला त्या प्रकरणात खोटं फसवलं गेलं. त्यावर गुन्हा दाखल झाला. बँकेनं त्याला नोकरीवरून काढलं. आमच्या घरात एकदम संकट कोसळलं. रमेश रात्रंदिवस घाबरलेला राहायचा. तो म्हणायचा, शीला, मी काहीच केलं नाहीये, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीये. ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं आहे ते इतके शक्तिशाली आहेत की माझं कोणी ऐकणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी निर्दोष आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता, पण समाजानं नाही. आमच्या शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी, सगळ्यांनी आम्हाला बहिष्कृत केलं. रमेशला कुठेही नोकरी मिळत नव्हती. घरात पैसे संपू लागले आणि एके दिवशी रमेश घरातून निघून गेला. त्याने एक चिठ्ठी सोडली होती, ज्यात लिहिलं होतं, शीला, मी तुझ्यावर आणि अनिरुद्धवर ओझं होऊ शकत नाही. माझ्यामुळे तुमची बदनामी होत आहे. मी जात आहे, मला माफ कर. 3 दिवसांनी पोलिसांनी आम्हाला बोलावलं. त्यांनी सांगितलं की रमेश एका अपघातात मरण पावला आहे. तो ट्रेन खाली आला होता. आत्महत्या असावी असं त्यांना वाटत होतं. पण मला माहीत होतं की तो जीवन संपवणारा माणूस नव्हता. पण मी काहीही सांगू शकले नाही, कारण मला स्वतःला जगायचं होतं, माझ्या मुलाला वाढवायचं होतं. रमेश गेल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर आली. मला नोकरी शोधायला लागली. मी एका शाळेत आया म्हणून काम करू लागले. पगार कमी होता, पण तरीही तो आम्हाला पुरेसा होता. मी अनिरुद्धला कधीही काही कमी पडू दिलं नाही. मी त्याला चांगल्या शाळेत शिकवलं, त्याला सगळ्या सुविधा दिल्या. त्याला त्याच्या वडिलांबद्दल काहीच सांगितलं नाही. त्याला फक्त एवढंच सांगितलं की तुझे वडील चांगले होते आणि ते अपघातात गेले. अनिरुद्ध मोठा झाला. तो चांगला विद्यार्थी होता. त्याला इंजिनिअरिंगची पदवी मिळाली आणि लवकरच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. माझं स्वप्न पूर्ण झालं. माझा मुलगा यशस्वी झाला. मी समाधानी होते. मला वाटायचं की आता माझं जीवन सार्थकी लागलं. पण रमेशचं प्रकरण अजून संपलं नव्हतं. त्याच्या मृत्यूनंतर बँकेने एक तपास केला होता आणि त्यात खरं सत्य बाहेर आलं होतं. ज्या अधिकाऱ्यांनी रमेशला हसवलं होतं ते सगळे पकडले गेले. रमेश निर्दोष होता हे सिद्ध झालं. बँकेनं आम्हाला माफीनामा पाठवला आणि त्यांनी रमेशच्या खात्यात मोठी रक्कम जमा केली, नुकसान भरपाई म्हणून. पण त्यावेळी मी ती बातमी अनिरुद्धला सांगितली नव्हती. मला वाटलं की जर मी त्याला सांगितलं तर तो घाबरेल किंवा कदाचित त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल. म्हणून मी ते पैसे त्याच्याच खात्यात राहू दिले आणि वेळोवेळी त्यातून पैसे काढून अनिरुद्धच्या शिक्षणासाठी, त्याच्या गरजांसाठी खर्च केले. पण हे सगळं त्याला माहीत नव्हतं. त्याला वाटायचं की मी फक्त माझ्या नोकरीच्या पगारातून सगळं करते आहे. आणि अनिरुद्धच्या लग्नाच्या वेळी जेव्हा प्रियाच्या कुटुंबानं मोठा खर्च केला तेव्हा अनिरुद्ध माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, तुला काही खर्च करायची गरज नाही, मी स्वतः सगळं करतो. पण मी त्याला सांगितलं, नाही बेटा, मी माझ्या मुलाच्या लग्नाला काहीतरी योगदान देणार. मी त्याच्या नावे एक मोठी रक्कम दिली, पण त्याला हे कधी सांगितलं नाही की ते पैसे कुठून आले. आणि आता जेव्हा माझ्या मुलानं मला जमिनीवर ढकललं तेव्हा मला वाटलं की आता वेळ आलीये त्याला खरं सत्य सांगायची. मला वाटलं की आता त्याला माहीत असलं पाहिजे की त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या यशामागे कोण आहे, आणि जर मी नसते तर त्याचं काय झालं असतं. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी बँकेत गेले. मी रमेशच्या नावाचं खातं बंद करायची विनंती केली. बँक व्यवस्थापकानं विचारलं, का, तुम्हाला काही अडचण आहे का? मी म्हणाले, नाही, मला फक्त हे पैसे आता काढायचे आहेत. मी माझे हक्काचे पैसे काढून घेतले आणि त्यासोबतच मी एक पत्र दिलं, ज्यात मी लिहिलं होतं की रमेशच्या मृत्यूनंतर मिळालेल्या सगळ्या रकमेवर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे.
अनिरुद्धचा यावर कोणताही हक्क यापुढे असणार नाही. बँक व्यवस्थापक म्हणाला, पण हे पैसे तुम्ही तुमच्या मुलासाठीच ठेवले होते ना? मी म्हणाले, होते, पण आता नाही. आता मला माझ्या मुलाला शिकवायचं आहे की जीवनात कशाची किंमत करायची असते. मी बँकेतून बाहेर आले आणि थेट अनिरुद्धच्या ऑफिसला गेले. तो एका मोठ्या IT कंपनीत काम करायचा. तो मॅनेजर होता. मी रिसेप्शनवर गेले आणि त्याला बोलवलं. तो आश्चर्याने बाहेर आला. त्यानं विचारलं, आई, तू इथे? काय झालं? मी शांतपणे म्हणाले, अनिरुद्ध, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो म्हणाला, आई, मी ऑफिसमध्ये आहे, आत्ता नाही, नंतर बोलू. मी म्हणाले, नाही, आत्ताच बोलायचं आहे, तू बाहेर ये. तो थोडा चिडल्यासारखा झाला, पण तरीही तो माझ्याबरोबर बाहेर आला. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये बसलो. मी त्याला सगळं सांगितलं, रमेशच्या निर्दोषतेबद्दल, बँकेतून मिळालेल्या पैशांबद्दल आणि मी त्याच्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल. मी त्याला सांगितलं की तुझं शिक्षण, तुझं लग्न, तुझा फ्लॅट सगळं काही त्याच पैशातून झालं. तुझ्या वडिलांच्या कष्टाच्या पैशांवर तू आज इथवर पोहोचला आहेस. अनिरुद्ध सुन्न झाला. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. मी पुढे म्हणाले, आणि काल तू मला जमिनीवर ढकललंस, फक्त एक खुर्चीसाठी, तुझ्या सासूसाठी. तू विसरलास की तुझी आई कोण आहे? तुला वाटलं की आता तुझ्याकडे सगळं काही आहे म्हणून तुला माझी गरज नाही. पण तुला माहीत आहे का, तू जे काही आहेस ते माझ्यामुळे आहेस, तुझ्या वडिलांच्या त्यागामुळे आहेस. अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मला काल राग आला होता. मला माहीत नव्हतं की तू इतकं सगळं केलंस. मी खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो. पण मी म्हणाले, नाही अनिरुद्ध, आता माफी मागून काही उपयोग नाही. तू मला कधीच आदर दिला नाहीस. तू फक्त माझ्याकडून घेतलंस आणि जेव्हा तुला वाटलं की आता माझी गरज नाही तेव्हा तू मला फेकून दिलं. तुला माहीत आहे का, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी आपला जीव पणाला लावला. ते भीतीने गेले, समाजाच्या बदनामीने गेले, पण त्यांना माहीत होतं की त्यांचा मुलगा सुखी राहील. आणि आज तू त्यांची आठवणसुद्धा काढत नाहीस. अनिरुद्ध रडू लागला. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मी सुधारतो. मी तुला आदर देतो. कृपया मला एकदा संधी दे. मी उठले. मी म्हणाले, अनिरुद्ध, मी तुला शिकवायला आलेले नाही. मी तुला सत्य सांगायला आले आहे. आता तू जे करशील ते तुझं, पण मला तुझ्याकडून काहीही नको. मी माझं जीवन माझ्या हिशोबाने जगेन. मी तिथून निघून आले. अनिरुद्ध माझ्या मागे धावत आला. तो म्हणाला, आई, तू कुठे जातेस? मी तुला घरी सोडतो. पण मी त्याला नाही म्हणाले. मी एकटीच घरी गेले. त्या दिवशी संध्याकाळी अनिरुद्धनं मला अनेक फोन केले, पण मी एकही फोन उचलला नाही. तो माझ्या घरी आला, पण मी दार उघडलं नाही. तो बाहेरच उभा राहिला. तो आवाज देत होता, आई, कृपया दार उघड. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला माफ कर. पण मी अजिबात त्याला प्रतिसाद दिला नाही. मला वाटलं की आता त्याला स्वतःहून समजायला हवं. मी त्याला किती प्रेम दिलं, आदर दिला, त्याची काळजी घेतली, आणि त्यानं एका क्षणात सगळं विसरून मला जमिनीवर ढकललं. नाही, आता मी कमकुवत होणार नाही. रात्रीचे 10 वाजले. अनिरुद्ध अजूनही बाहेर होता. शेजाऱ्यांनी त्याला विचारलं, काय झालं? तर तो म्हणाला, माझी आई रागावलीये, मला माफ करत नाहीये. शेजाऱ्यांनी माझ्याकडे येऊन विचारलं, काय झालं शीलाताई, का रागावलात? मी म्हणाले, काहीच नाही. माझा मुलगा आता मोठा झालाय, त्याला स्वतःचं जीवन जगू द्या. शेवटी अनिरुद्ध निघून गेला. पण तो दररोज येत होता. दररोज त्याचे फोन यायचे, पण मी कधीच प्रतिसाद दिला नाही. 2 आठवडे असेच गेले. आणि मग एक दिवस प्रिया माझ्या घरी आली. तिने माझ्या पाया पडली. तिनं म्हटलं, आई, कृपया अनिरुद्धला माफ करा. तो खूप दुःखी आहे. तो रोज रडतो, त्याला झोप लागत नाही, त्यानं खाणं सोडलंय. कृपया त्याला एक संधी द्या. मी प्रियाकडे बघितलं. मला तिच्यावर देखील राग होता. मी म्हणाले, प्रिया, तुला त्या दिवशी काय वाटलं जेव्हा माझ्या मुलानं मला जमिनीवर ढकललं? तेव्हा तू काही बोलली नाहीस. तू गप्प होतीस. तुझी आई हसत होती. आणि आज तू इथे माझ्यासमोर आलीयस अनिरुद्धसाठी? प्रिया रडू लागली. तिनं म्हटलं, आई, मला माफ करा. त्या दिवशी मी घाबरले होते. माझ्या आईसमोर मी काहीच बोलू शकले नाही, पण मला खरोखरच वाईट वाटलं होतं. मी अनिरुद्धला त्या रात्री खूप भांडलं. मी त्याला म्हणाले की त्यानं खूप चुकीचं केलं, पण तो ऐकत नव्हता. तो म्हणाला की माझी आई आहे, तिनं सगळं समजून घ्यायला हवं. मी म्हणाले, प्रिया, तुला काय वाटतं, आई म्हणजे काय? एक अशी व्यक्ती जिला तुम्ही कधीही दुखवू शकता आणि ती सगळं सहन करेल? नाही, आई देखील एक माणूस आहे. तिलाही सन्मान हवा असतो, तिलाही आदर हवा असतो. आणि जेव्हा तुम्ही त्याला तुच्छ मानता तेव्हा तिच्या मनाला कसं वाटतं हे तुम्हाला कधीच समजणार नाही. प्रिया म्हणाली, आई,
तुम्ही बरोबर म्हणता. आम्ही चुकलो. आम्ही तुमचा अपमान केला. पण कृपया आम्हाला माफ करा. अनिरुद्ध खरोखरच बदललाय. तो रोज तुमची आठवण काढतो. तो म्हणतो की त्यानं आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. मी गप्प राहिले. मला काय बोलायचं ते समजत नव्हतं. एकीकडे माझ्या मुलाचं दुःख होतं, दुसरीकडे माझा अपमान. मी खूप गोंधळून गेले. प्रिया निघून गेली. पण त्या रात्री मी पुन्हा विचार करू लागले. मी विचार करू लागले की मी बरोबर करतेय का? माझा मुलगा खरोखरच दुःखी आहे का? की तो फक्त दिखावा करतोय? मला काय करायला हवं? आणि मग मला एक आठवण झाली, माझ्या आईची. माझी आई पण एक साधी स्त्री होती. तिनं देखील आयुष्यभर कष्ट केले होते. आणि लहानपणी एकदा मी तिच्याशी भांडले होते. मी तिला म्हणाले होते, तू नेहमी माझ्यावरच ओरडतेस, मला तू आवडत नाही. माझी आई तेव्हा खूप दुःखी झाली होती. तिनं काही दिवस माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. मग मला तिची खूप आठवण येऊ लागली. मी तिच्या जवळ गेले आणि माफी मागितली. तिनं मला मिठी मारली आणि म्हणाली, बेटा, आई कधीही रागात राहत नाही. आईचं हृदय खूप मोठं असतं. तिला फक्त तुमचं प्रेम हवं असतं. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. मी विचार केला की कदाचित माझी आई बरोबर म्हणाली होती. आईचं हृदय खूप मोठं असतं आणि कदाचित मी अनिरुद्धला खरोखरच एक संधी द्यायला हवी. पण तरीही मी ठरवलं की मी लगेच त्याला भेटणार नाही. मला वेळ हवा होता. मला स्वतःला तयार करायला हवं होतं. आणखी एक आठवडा गेला. अनिरुद्ध रोज माझ्या दारात येत होता. रोज तो विनवणी करत होता. पण मी कधीच दार उघडलं नाही. शेवटी एक दिवस मी ठरवलं की मी त्याला भेटेन. मी त्याला फोन केला. त्यानं लगेच फोन उचलला. तो म्हणाला, आई, तू बरी आहेस ना? मला खूप काळजी वाटत होती. मी म्हणाले, अनिरुद्ध, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू उद्या माझ्या घरी ये, सकाळी. तो म्हणाला, मी आत्ताच येतो आई. मी म्हणाले, नाही, उद्या ये, आणि फक्त तू एकटाच ये. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध माझ्या घरी आला. त्याचा चेहरा पाहून मला धक्का बसला. तो खूप कृश झाला होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती, दाढी वाढलेली. तो माझ्यासमोर आला आणि माझ्या पायावर पडला. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मला खरोखरच माफ कर. मी त्याला उठवलं. मी त्याच्या समोर बसले. मी शांतपणे म्हणाले, अनिरुद्ध, तू का आलायस? तो म्हणाला, आई, मला तुझी माफी हवी आहे. मी तुझा खूप मोठा अपमान केला. मी तुझ्यावर हात उचलला. मी तुला जमिनीवर ढकललं. मी जगातील सर्वात वाईट मुलगा आहे. पण कृपया मला एक संधी दे. मी सुधारतो. मी कधीच तुझा अनादर करणार नाही. मी म्हणाले, अनिरुद्ध, तू खरोखरच दिलगिरी व्यक्त करत आहेस? तो म्हणाला, हो आई, मी खूप पस्तावलो आहे. या आठवड्यात मी कितीतरी वेळा विचार केला की मी तुला किती दुःखी केलं. तू माझ्यासाठी किती केलंस आणि मी काय केलं? मी फक्त तुझा अपमान केला. मला स्वतःचा तिरस्कार वाटत आहे. मी त्याच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात खरंच पश्चात्ताप होता. मला वाटलं की कदाचित तो खरोखरच बदललाय. पण मला अजून खात्री करायची होती. मी म्हणाले, अनिरुद्ध, तू माझ्यासाठी काय करशील? तो म्हणाला, आई, तू जे सांगशील ते मी करेन. तू म्हणशील तर मी माझं घर सोडेन. तू म्हणशील तर मी नोकरी सोडेन. फक्त माझ्याशी बोल. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी म्हणाले, मला तुझा घर नको. मला तुझी नोकरी नको. मला फक्त तुझ्याकडून आदर हवा. मला फक्त एवढं हवं की तू मला तुझी आई म्हणून स्वीकार. तू कधीच मला तुच्छ मानू नकोस. तो म्हणाला, आई, मी कधीच तुला तुच्छ मानलं नाही. फक्त त्या दिवशी मला राग आला होता. माझी चूक होती. पण आता मी समजलो आहे. तू माझी आई आहेस. माझं सगळं काही आहेस. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि मला दिसलं की तो खोटं बोलत नाहीये. तो खरंच दुःखी होता. खरंच पश्चात्ताप करत होता. मी म्हणाले, अनिरुद्ध, मी तुला माफ करते, पण एका अटीवर. तू कधीच कोणत्याही परिस्थितीत माझा अपमान करणार नाहीस आणि तू कधीच तुझ्या सासूला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देणार नाहीस. मी म्हणत नाहीये की तिचा अनादर कर, पण तिला आदर देताना माझा अनादर होऊ देऊ नकोस. तो म्हणाला, मी वचन देतो आई, मी कधीच तुझा अनादर होऊ देणार नाही. मी त्याला मिठी मारली आणि त्यानंही मला मिठी मारली. आम्ही दोघंही रडत होतो, पण हे आनंदाचे अश्रू होते. त्या दिवशी नंतर अनिरुद्धनं मला सांगितलं की त्या क्रिसमसच्या रात्रीनंतर त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं होतं. प्रिया त्याच्याशी खूप भांडली होती. तिचं म्हणणं होतं की जर तू तुझ्या आईचाच आदर करू शकत नाहीस तर तू माझाही आदर करू शकणार नाहीस. तिनं त्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. त्याच्या सासऱ्यांनीही त्याला खूप रागावलं होतं.
त्यांनी म्हटलं होतं की तुला आईचं मूल्य माहीत नाही. त्यामुळे अनिरुद्ध खूप गोंधळून गेला होता. त्याला समजलं होतं की त्यानं किती मोठी चूक केली आणि माझ्याशिवाय त्याचं जीवन रिकामं होतं. त्यानंतर काही दिवसांनी अनिरुद्धने एक छोटी पार्टी आयोजित केली. त्यानं मला आणि प्रियाच्या आईवडिलांना बोलावलं. त्या पार्टीमध्ये त्यानं सगळ्यांसमोर माझी माफी मागितली. तो म्हणाली की माझ्या आईनं माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि मी तिचा अपमान करून खूप मोठी चूक केली. प्रियाच्या आईनंही माझी माफी मागितली. तिनं म्हटलं, शीलाताई, मला माफ करा. मी त्या रात्री चुकीचं वागले. मी तुमचा आदर केला पाहिजे होता. मी सगळ्यांना माफ केलं. मला वाटलं की आता पुढे जाण्याची वेळ आलीये. त्यानंतरचे दिवस खूप चांगले गेले. अनिरुद्ध रोज माझ्याकडे यायचा. प्रियाही यायची. आम्ही एकत्र जेवायचो, बोलायचो आणि त्यांनी मला त्यांच्या घरात राहायला बोलावलं. पण मी नकार दिला. मला माझं स्वातंत्र्य आवडत होतं. पण एक गोष्ट मी कधीच विसरले नाही. तो क्रिसमसचा दिवस. तो क्षण जेव्हा माझ्या मुलानं मला जमिनीवर ढकललं. तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण त्या क्षणी मला समजलं की मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना नेहमी आईची गरज असते. पण त्यांना हे समजायला वेळ लागतो. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला वाटतं की कदाचित मीही चुकले. कदाचित मी अनिरुद्धचे प्रमाणाबाहेर लाड केले. कदाचित मी त्याला जीवनाच्या कठोर वास्तवाशी सामोरं जायला शिकवलं नाही. पण एक आई म्हणून मी जे काही करू शकले ते मी केलं. आणि आता मला समाधान आहे की माझा मुलगा बदलला आहे. त्यानं त्याची चूक मान्य केली. पण मी जे काही केलं त्याबद्दल मला कधीच पश्चात्ताप नाही. कारण काही वेळा आईला कठोर व्हावं लागतं. काही वेळा तिला स्वतःला दुखवून देखील आपल्या मुलांना शिकवावं लागतं. आणि तेच मी केलं. आज अनिरुद्ध एक चांगला मुलगा झाला आहे. तो माझी काळजी घेतो, माझा आदर करतो आणि मला वाटतं की माझं आयुष्य सार्थकी लागलं. पण काही वेळा रात्री जेव्हा मी एकटी असते तेव्हा मला रमेशची आठवण येते. मला वाटतं की त्यानं आपला जीव दिला त्यामुळेच आज आमचा मुलगा इथे पोहोचला. आणि मला वाटतं की कदाचित स्वर्गात कुठेतरी रमेश आम्हाला बघत असेल आणि समाधानाने हसत असेल. मी आता 60 वर्षांची आहे. माझ्याकडे आता फारसा वेळ नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मुलाला, माझ्या सुनेला आणि माझ्या नातवंडांना मानवतेचे धडे शिकवेन. त्यांना सांगेन की जीवनात प्रेमापेक्षा मोठं काहीही नाही आणि आईचं प्रेम तर सर्वात पवित्र आहे. मी आता शांत आहे. माझं मन हलकं आहे. कारण मी जे करायला हवं होतं ते मी केलं. मी माझ्या मुलाला एक महत्त्वाचा धडा शिकवला आणि त्यानं तो शिकला. पण त्या क्रिसमसच्या रात्रीची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. तो अपमान, तो राग, तो त्रास, सगळं काही. पण त्याच रात्री मी एक निर्णय घेतला ज्यानं माझ्या मुलाचं आयुष्य बदलून टाकलं. आणि त्याबद्दल मला अभिमान आहे. कारण आई म्हणजे फक्त प्रेम करणारी व्यक्ती नसते. आई म्हणजे मार्गदर्शक देखील असते. आणि काही वेळा त्या मार्गदर्शनासाठी तिला कठोर व्हावं लागतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.